आणि शिवम दुबे या चारही खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबतीनं विधिमंडळ परिसरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं होतं। ढोल ताशांचा गजर आणि या गजरामध्ये हे चारही खेळाडू विधिमंडळ परिसरात दाखल झाले आणि त्यानंतर विश्वविजेती टीमचे हे चारही खेळाडू विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला पोहोचले। मुंबईतील चारही खेळाडूंचा अगदी काही क्षणामध्ये सेंट्रल हॉल परिसरामध्ये सत्कार केला जाईल। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। सुशांत, रेड कार्पेट, त्यानंतर ढोल ताशांचा गजर आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेलेले खेळाडू, काय सुरू आहे? आणखी किती वेळामध्ये सत्कार सोहळा सुरू होतोय? विशाल, आपण जर बघितलं असेल तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असेल, सूर्यकुमार यादव असेल, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार राज्य सरकारच्या वतीने जो आहे तो करण्यात येणार आहे। थोड्याच वेळात विधानसभेचे जे सेंट्रल मध्यवर्ती सभागृह आहे त्या मध्यवर्ती सभागृहात या चौघांचाही सत्कार करण्यात येणार आहे आणि सुरुवातीला या सर्व चार खेळाडूंचं जे आहे ते रेड कार्पेटने स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि नंतर विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर आता हे सर्व खेळाडू जे आहेत ते चारही खेळाडू या ठिकाणी येतील। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सगळे मंत्री आणि सगळे आमदार असतील, विरोधी पक्षनेते असतील, हे या ठिकाणी आहेत आणि यावेळी सर्व चारही खेळाडूंचा सत्कार केला जाईल आणि त्यांना 1 करोड रुपये जे आहेत ते बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर विशाल, काल मुंबईमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला होता सर्व भारतीय संघाचा आणि त्यानंतर आता हे मुंबईतील चार खेळाडू जे आहेत ते महाराष्ट्रातल्या विधान भवनात आलेले आहेत आणि त्यांचा आता भव्य दिव्य सत्कार जो आहे तो करण्यात येणार आहे। कोणत्याही क्षणी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे, जे मध्यवर्ती सभागृह आहे विधान भवनातील, त्या मध्यवर्ती सभागृहात या चारही खेळाडूंचा जो आहे तो सत्कार करण्यात येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी मध्यवर्ती सभागृह जे आहे ते फुलांनी सजवण्यात आलंय। त्याचसोबत हे चॅम्पियन्स असा एक बॅनर जो आहे फलक तो लावण्यात आलेला आहे आणि या चारही खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, विरोधी पक्षनेते, उपसभापती नीलम गोरे असतील, त्याचसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील आणि सगळे सदस्य, आमदार आणि सगळे इतर सदस्य, त्यासोबत अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जर बघितलं असेल तर मध्यवर्ती जे सभागृह आहे त्या ठिकाणी मंत्रालयातील कर्मचारी असतील आणि विधान भवनातील कर्मचारी जे आहेत ते या चारही जणांना पाहण्यासाठी इथे आपल्याला गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आता धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही घेत राहणार आहोत। या दृश्यांसह विश्वविजेते विधान भवनात दाखल झालेल्या या दृश्यांसह वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा